श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया. आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस हा साधासुद्धा नसून तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश होत नाही. या दिवशी केलेलं जप, दान, ज्ञान हे अक्षय फळप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात. भविष्य पुराण, मत्स्य पुराण, पद्य पुराण आणि विष्णू धर्मोत्तर पुराण, स्कंद पुराणात याचा विशेष उल्लेख केला गेला आहे. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन देखील केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णूंसाठी आवडता आहे, म्हणून विशेष भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा या दिवशी केली जाते. या अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या काही वस्तूंची खरेदी आपण करतो किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर त्या आपल्यासोबत अक्षय राहतात, त्या कधीही संपत नाही. आणि म्हणून आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला फक्त चांगल्याच गोष्टी करायच्या आहे. या दिवशी जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या शाश्वत राहतात. तसेच या दिवशी काही चुकीच्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शाश्वत राहतात. आणि जर चुकीच्या गोष्टी आपण या पवित्र दिवशी केल्या तर त्याचं फळ देखील आपल्याला चुकीचंच मिळत असतं. आणि म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी, चांगले कर्म, चांगले विचार करायचे आहेत. आणि काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती करायचे आहेत. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ म्हणजेच आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात. आणि म्हणून अक्षय तृतीयेला केळी, करापूजन जे आहे तर ते केले जाते. अक्षय तृतीयेचा दिवस हा सोने, चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला गेला आहे. या दिवशी जर आपण सोनं, चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. आणि ह्या वस्तू खरेदी केल्याने आपल्या घराची भरभराट होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर येते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी जी लोक सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करतात, कथा ऐकतात, त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. आणि जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करतो तो पापांपासून मुक्त होतो. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी 99% लोक पवित्र गंगेवरती, पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात. परंतु प्रत्येकालाच तिथे जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. तुम्ही जी काही वाईट कर्म केली आहेत, जी काही पापं केलेली आहेत कळत नकळत, तर त्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमचे शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होईल. जर तुम्हाला कुणी नजर बाधा केलेली असेल किंवा तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, पितृ तुमच्यावरती नाराज असेल किंवा तुमच्या हातून काही वाईट कर्म घडलेले असेल तर ते सर्व काही नष्ट होतात. आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कोणत्या वेळेत स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे.
अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून तुम्हाला हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावरती नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा फक्त तुम्हाला काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आता हा जो उपाय आहे किंवा हे जे स्नान आहे ना, हे घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ही एक वस्तू टाकून या दिवशी स्नान करायचं आहे. पत्रिकेतील असणाऱ्या दोषांमुळे बऱ्याच वेळा दुर्भाग्याचा सामना आपल्याला करावा लागत असतो. जर व्यक्तीला फार मेहनत घेऊन देखील यश मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच त्याचा लाभ मिळेल. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती अंघोळीच्या पाण्यात काही खास वस्तू टाकल्याने भाग्यातील अडचणी दूर होतात आणि यश, धन, संपत्ती, सुख हे प्राप्त होते. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा कष्ट प्रयत्न करूनही तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसतील किंवा तुम्हाला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची वाईट नजर लागलेली आहेत किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीचा सतत तुम्हाला त्रास होत असेल, म्हणजेच बाहेरचा एखादा शत्रू आहे, तो जर तुम्हाला त्रास देत असेल, त्या शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी देखील हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे जर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, सतत तुमची चिडचिड होत असेल, तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. कारण प्रत्येकाला वाटत असतं की माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्यावरती कायम राहावी, आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी येऊ नये, आपल्या जीवनातील सर्व अडचणी समस्या ह्या दूर व्हाव्यात, यासाठी हा उपाय आपण करणार आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक हिरवी वेलची फोडून टाकायची आहे. त्यातील ज्या बिया असतात ना त्यासुद्धा तुम्हाला काढून त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि थोडंसं केसर टाकायचं आहे. जर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण वेलची आणि केसर घालून या अक्षय तृतीयेला स्नान केले तर तुमचा वाईट काळ हळूहळू दूर होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी दूध टाकून अंघोळ केल्याने मनुष्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारचे बळ येते. त्याचबरोबर तुम्हाला पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर पांढरे तीळ. पांढरे तीळ तुमच्याकडे नसेल तर काळे तीळ देखील टाकू शकता. या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून अंघोळ केल्याने लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात धनसमृद्धीचे आगमन होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल किंवा गंगाजल असेल तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाकायचं आहे. यामुळे मन शांत राहते आणि आयुष्यात सुख शांती येते. गंगेच्या पाण्यासारखेच आपले शरीर हे पवित्र होत असते आणि म्हणून थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला थोडीशी हळद देखील टाकायची आहे. अगदी चिमूटभर हळद टाकायची आहेत. हळद जर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर नशीब उजळते आणि शारीरिक कांती जी आहे तर ती वाढत असते. त्याचबरोबर हळद घालून स्नान केल्याने धनासंबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतात आणि लक्ष्मी प्रसन्न होते. आता या ज्या काही सर्व वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्यातील 2-3 जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. ज्या काही वस्तू नसतील त्या नाही टाकल्या तरीसुद्धा चालेल, परंतु ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ना त्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितल्या गेल्या आहे. शास्त्रामध्ये त्या वस्तूंचं धार्मिक महत्त्व आहे. या वस्तू जर विशेष स्थितीवरती आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपलं भाग्य उजळतं, नशीब आपल्याला साथ देऊ लागते. आता या सगळ्या वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला ह्या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झालं की एका लोट्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करायचं आहे. कारण हा दिवस पूर्वजांनासुद्धा समर्पित आहे. या दिवशी आपले पूर्वज जे असतात ना ते आपल्याला भेटण्यासाठी आपल्या घरी येतात आणि दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली गेली आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला हे जल तुम्हाला
ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत हे जल अर्पण करायचं आहे. पितरांना प्रार्थना करायची आहे, क्षमा याचना करायच्या आहेत आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, घरातील दरिद्रता ही निघून जाण्यासाठी, घरामध्ये धन संपत्ती पैसा हा येण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एक 16 मुखी वातीचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे. हा दिवा कणकेचा बनवला तरीही चालेल. दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल. आणि हा दिवा जो आहे ना तो तांदळावरती लावा, म्हणजे तांदळाचं आसन देऊन त्यावरती हा दिवा लावला तर अतिशय उत्तम. हा दिवा जर आपण लावला ना, आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करते आणि घरातील दरिद्रता जी आहे तर ती दूर होते. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा पाण्याचं दान हे नक्की करायचं आहे. बघा, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एखादा बाहेरचा व्यक्ती दिसला ज्याला पाण्याची खूप जास्त गरज आहे, किंवा तुम्ही मंदिराच्या बाहेर गेले ना, तिथे अनेक लोक असतात, त्यांना तुम्ही एखादी पाण्याची बॉटल द्या किंवा एखादा मातीचा मटका असतो तो घ्या, त्यामध्ये पाणी भरा आणि त्या मटक्यासहित हे पाणी दान करा. बघा, जो व्यक्ती या दिवशी पाणी दान करतो ना, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पाण्यासारखा पैसा येतो आणि त्या व्यक्तीचं आयुष्य जे आहे ना ते खूप जास्त सुखमय होत असतं असं म्हणतात. आणि म्हणून या दिवशी दान हे आवर्जून करावं. शक्य असेल तर अन्नदानसुद्धा तुम्ही करू शकता किंवा इतर वस्तू तुम्ही दान केल्या तरीही चालेल. फक्त तुम्हाला दान करताना बघा, चाकू सुरी किंवा काळ्या रंगाचे कपडे, स्टील, लोखंड जे आहे ना ते दानही करू नका आणि या वस्तूंची खरेदीसुद्धा तुम्ही करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.